नव सावे, तू गेलतीस नव देवळात, तिथं काय बघायला मिळालं नाही तुला? ए साऊ, मी काय म्हणतोय, तुला काय ऐकायला तरी मिळालं तिथं? मला माहित नाही, आणि त्या दागिन्यांमध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही. पण आम्हाला इंटरेस्ट आहे. वहिनी, उद्या दागिन्यांची पूजा तुमच्याच हस्ते झाली पाहिजे बरं का? नाही काय, घरातली थोरली सून म्हणून तो मान तुमचा आहे ना. हा मग 5 वर्षातून एकदाच मिळतो यो मान आपल्याला. आणि 5 वर्षापूर्वी जेव्हा हा मान मिळाला होता तेव्हा तो अर्जुन परदेशात होता. आता काय सांगावं बाई शाले, या वर्षी मान पदरात पडला तर पडला. आपले मालक अर्जुन कवठेकर यो मान आता कोणाला देईल काय वाटतं? मी काय म्हणते, कोणी काही बोलायच्या आधी आपण चिठ्ठ्या टाकून निवड केली तर? आणि आपलं नाव नाही आलं तर? अव समध्या चिठ्ठ्या तुमच्याच नावाच्या टाकायच्या. काय वाटतं भाऊजी? वायफळ चर्चा चालू आहे तुमची, मला नका घेऊ त्यात. वायफळ म्हणले भाऊजी. वायफळ कसं भाऊजी? आता सगळे मान अर्जुन भाऊजींनी हिरावून घेतल्यावर शंका तर येणारच ना. कसली शंका? अहो, एरवी घरात थोरल्या सुनेचा मान मिळत नाही आम्हाला, पूजेच्या वेळी कशावरनं मिळत? कुणी बोललंय का तसं? कुणी बोललंय का तुला की बाबा आम्ही नंदाचा मान हिरावून घेतोय? हा, कशाला वादाचा विषय करून काढता रे तुम्ही? काय सांगाव, हल्ली घरात रक्ताच्या माणसांना मान कमी आणि नोकरांना जास्त आहे. आणि त्यात अर्जुन भाऊजींचा काय भरवसा? तर काय, उद्या आम्हाला म्हणतील वहिनी तुम्ही बाजूला व्हा, सावित्री ओवाळल. एक मिनिट, सावित्री? सावित्री का वळण? त्या बिचारीचं नाव दरवेळेला कशाला घेता तुम्ही मध्ये? ऐकलं का शाले, ती बिचारी आणि आपण कशा, यांना ठावच नाही जणू की त्या बिचारीचं नाव घरात हल्ली 4 दिशांना असतंय. कठीण आहे बाबा तुमचं. कुठला मुद्दा घेऊन उगाळत बसाल याचा काही एक नेम नाही. शहाणा माणूस वेडा होईल तुमच्या चर्चा ऐकत बसला तर. शाली वहिनी, नंदा, तुम्ही म्हणताय तसलं काही एक होणार नाही. काही झालं तरी दागिन्यांचा मान नंदालाच मिळणार. चर्चा पुरी आहे का? वहिनी, आता भाऊजी म्हणले ना, मग तसंच होणार. दागिन्यांचा मान तुमच्या हस्ते आणि पराय लोक उनके रास्ते. कस नाही, हे म्हणलेत ग, पण मान मिळण्यात तो अर्जुन आडवा आला नाही म्हणजे मिळव. प्रश्न फक्त मानाचा नाहीये फडके, खूप मोठी जबाबदारी आहे. 90 कोटींचे दागिने. सर, इतक्या वर्षांची जुनी परंपरा आहे, तरी तुमच्या मनात शंका आहे सेफ्टी बद्दल? फडके, अख्ख्या कवठे भैरवगड मध्ये कवठेकरांच्या विश्वासार्थावर कोणी शंकाच घेऊ शकत नाही. पण साप पाळलेत ना आम्ही घरी, दात नसलेले असले तरी ते सापच. काळजी तर घ्यावी लागेल. फडके, या घरात कृष्णाई, प्रिया आणि विद्याधर दादा यांना सोडल्यास माझा कोणावरही विश्वास नाही, कोणावरही नाही. सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, हे घ्या. हे काय? मोगरा. कशासाठी? सर, फुलं कशासाठी असतात? गंध घ्यायला. बसून घेता का? नाही, उशीर होतोय, निघायचं.
किती छान सुगंध येतोय ना सर. नाही. तुम्हाला सुगंध नाही येते का? तुम्हाला सुगंधच येत नाही? अहो इतक्या लांबून कसा येणार? अच्छा. राहू दे, उशीर झाला आपल्याला निघायचं. हो सर. सॉरी सॉरी सॉरी, मी ते फुलं वेचायच्या नादात माझा मोबाईलच विसरले तिकडे. सॉरी सर, मी पटकन जाते आणि धावत येते. सॉरी, मला माहिती आहे आपल्याला आधीच उशीर झालाय, पण सर प्लीज मी 1 मिनिटात येते. इतक्या वेळात जाऊन आला असता. हो. मग जा ना. नॉनसेन्स. काय झालं सर? काय नाही, तुमचं ती फुलं खाली पडली आहेत. अच्छा. राहू देत आता. ती बाकीची फुलं ती पर्स मध्ये ठेवा. का सर, तुम्हाला आवडलं नाही का? नाही, पसरलाय गंध आता सगळीकडे. हा, मोगरा असतोच तसा. सगळं प्लॅनिंग रेडी आहे. देवाचे दागिने घरात येणार आहे. तुम्ही ते काढून फक्त माणसांपर्यंत पोहोचवा. काय म्हणजे मीच दागिने हाणायचे वे? तुम्हीच तर म्हणला होता ना ती बाहेरनी माणसं बोलावणार आहे, पर महाराष्ट्राच्या बाहेरनी, बिहार, हैदराबाद. त्याचं काय झालं? अहो माणसं आणतो मी, दागिने तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला माहित नाही हो, घरात तो बसलाय ना डांबीचा अर्जुन. बारीक बारीक हालचालींवर लक्ष ठेवून येतो माझ्या. त्याला जर कळलं ना सगळं फिसकटून जाईल. सर, फडके सरांनी मेल केली होती फाईल तुम्हाला पॉवर प्लॅनची. ती एकदा नजरेखालून घाला, म्हणजे टीमला सूचना देता येतील. नाही तसं फडके साहेबांनीच सांगितलं होतं म्हणजे. बरं. आणि सर, खानोलकर सरांचा पण फोन येऊन गेला होता. ते 2:30 पर्यंत येतील. चालेल. सर, इथं कुठून चाललोय आपण? घाबरू नका, मी सोशल. मी काय तुम्हाला किडनॅप नाही करत. जमणार नाही. ह्या आता भरवशाच्या म्हशीनं बलरामराव दिली. ए, आपल्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचा. हळू. दुसरा प्लॅनिंग रेडी आहे ना, दरोडा. तुमच्या घरावर खोटा दरोडा टाकावा लागला. दरोडा कसा? अहो त्याचं प्लॅनिंग तुम्हीच करणार ना. मी कसं करणार? अहो तुमचं घर आहे ना, मग तुमचं प्लॅनिंग ना. माणसं कुठून येणार, कशी जाणार, तिजोरीपर्यंत पोहोचणार कशी? कुठे असते तिजोरी? आहे ना ते तिजोरी घरातच आहे. बघावं लागेल, बघतो मी. अहो मला नका सांगू, माणसांना तर सांगावं लागल. हा
सांगतो मी. काळजी करू नका, तुमच्या पर्सनल दागिन्यांना हात नाही लावणार आम्ही, फक्त देवाच्या दागिन्यांना हात लावू. हा, त्यांना ते नीट सांगून ठेवा, दुसऱ्या दागिन्यांना टच सुद्धा नाही झाला पाहिजे. आपलं जर डोकं फिरलं ना, हा, ताणू ताणू हानी एकाला. मग फक्त देवाचे दागिने. कधी करायचं मग प्लॅनिंग? उद्या करायचं का परवा? नाही नाही, उद्या परवा नाही, यात्रेच्या आदल्या दिवशीच प्लॅनिंग करू. तुमच्या त्या सावत्र भावाला अर्जुन कवठेकरला वेळ सुद्धा मिळाला नाही पाहिजे हालचाल करायला. हा, हेच सांगायचं होतं मला. त्याला जर कळलं ना तर सगळा डाव पलटून लावल त्यो. एक घाव दोन तुकडं झालं पाहिजेत. चला उतरा. सर हे शेत आपलंच आहे सगळं. विहीर कोरडी पडली आहे. तुमच्या मनासारखीच. काही म्हणालात का? नाही म्हणजे सर आपण कोरडी विहीर पाहायला का आलोय? मी स्वशीला विहिरीला पाणी लागलं पाहिजे. आटलंय का सर पाणी विहिरीचं? म्हणजे कसं काय आटतं विहिरीचं पाणी सर? मूर्खासारखं बोलतात लोक. काही घडलंय का या विहिरीत? सर तुम्ही मानता असं काही? तुम्हाला वाटतं का? नाही. नाही ना. मी इंजिनियर्स बोलवलेत, लागेल विहिरीला पाणी. नक्की? नाही लागलं ना तर बुजवून टाकेल. सर सर तुमच्या काही आठवणी आहेत का इकडं? मी स्वशीला, मी सेंटिमेंट मध्ये इन्व्हेस्ट करणारा माणूस नाही, भूतकाळात न रमणारा माणूस आहे. सर तुम्ही असं उगाच नाही येणार इकडे, काहीतरी कारण असलं पाहिजे. हो, माझं शेत, माझी जमीन, माझी विहीर मला बघायची होती म्हणून आलो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही मला काय प्रॉब्लेम असेल. मग चला निघायचंय. काहीतरी कारण असणार इकडे येण्याचं. हो मिस वशिला, चला निघायचंय, नाहीतर परत आत्महत्येचे विचार यायचे तुमच्या मनामध्ये. नाही, विहीर कोरडी आहे ना, हातपाय तर मोडतीलच. चला. हॅलो, हा फडके सर. हो सावित्रीच बोलतीये. हो माझ्या लक्षात आहे. हो मी त्या युनिट आजच्या कामगारांविषयीच बोलत. फडके साहेब मी तुम्हाला 2 मिनिटांनी फोन करते. सगळे बॉक्स 8 नंबर युनिट मध्ये ठेवून या.
काहीतरी झोलझाल आहे इकडे. नेमकं काय ते बघायलाच पाहिजे. अरे मॅडम तुम्ही इकडे? तो बॉक्स उघड रे जरा, मला चेक करायचंय. काय नाही मॅडम, साध्या रॉ मटेरियल येतात. अरे होय की मर्दा, पण बघायला काय अडचण आहे तुझी? उघड ना, चेक करू दे मला. हे बघा, साध्या रॉ मटेरियल आहे मॅडम. रिकामे बॉक्सेस आहेत का? आहे ना, ते काय ते तिकडे पडलेत. याची तर लेवल करायलाच लागणार आहे आता. सर, जरा बोलायचं होतं. ते उमरशी शाह अँड कंपनीकडनं आपल्याला जे रॉ मटेरियल येतं ना, त्यात ते फ्रॉड करतात आपल्या बरोबर. म्हणजे सर, म्हणजे ज्या बॉक्सेस मधनं ते आपल्याला रॉ मटेरियल पाठवतात त्याचा थिकनेस, त्या बॉक्सची जाडी आपण ठरवून दिलेली असते. पण हे लोक ज्या बॉक्स मधनं आपल्याला माल पाठवतायत त्याचा तळ खूप जाड आहे. याचा अर्थ सर, बॉक्स मधनं कमी माल पाठवला जातोय. मापात पाप करतायत ते. सुपरवायझरला बोलवा तिथल्या. तो पण त्यांना मिळालाय सर. सुपरवायझरला बोलवा तिथल्या. तो पण त्यांना मिळालाय सर. ही सगळी माहिती तुम्ही कशी मिळवलीत? नाही म्हणजे तुमचा जगात कोणावरच विश्वास नाहीये माहितीये मला सर. पण मी पुरावा म्हणून तुम्हाला बॉक्सेस दाखवूच शकते. आणि तुमची परवानगी असेल तर सुपरवायझरचा खरा चेहरा सुद्धा. म्हणजे तुम्ही स्टिंग ऑपरेशन करायचं म्हणताय तर? हो सर. आणि ती परवानगी मी द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे? सॉरी सर, म्हणजे तुम्ही स्वतःवर सोडून कोणावरच विश्वास ठेवत नाही हे विसरले होते. पण सर, मी आज ऍक्च्युअल मध्ये बघितलं त्या माणसांना पैसे देताना. मला फक्त तुमच्या कानावर ही गोष्ट टाकावी असं वाटलं. इतकंच सांगायचं होतं की आपल्या कंपनीमध्ये फ्रॉड माणसं आहेत. आता बाकी कुणावर तुम्ही विश्वास ठेवत नाही मला माहितीये, म्हणजे तो विश्वास माझ्यावर पण नसेल तुमचा. पण मी आपला विश्वासाने सांगावं म्हणून म्हणलं. आता तुमचा माझ्या बोलण्यावर पण विश्वास नसेल त्याला मी काय करू? पास करावं मिस वशिला. इथे इथे कुठे काय असणार आहे मिस वशिला? अहो सर थांबा, दाखवते मी तुम्हाला. हे बघा, एवढे जाड बॉक्सेस तयार केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचं वजन भरत नाहीये. आणि म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं की आपल्या इंडस्ट्री मधली सगळी मशिनरी फ्रॉड आहे? अहो मिस वशिला, आपण हे सगळं तपासून घेतो. अहो सर, मशिनरी फ्रॉड नाहीये, माणसं फ्रॉड आहेत. हे बघा, ही बॉक्सची लेअर एवढी जाड केली आहे की आपल्याला कमी माल पोचवला जातोय. थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतात ना, तसा प्रकार आहे हा. व्यवस्थित हुशारीने फ्रॉड केलेला आहे सर. आणि या प्रत्येक डिलिव्हरी मागे ते लोक कमिशन घेतात. आणि याचा सगळा व्यवहार कॅश मध्ये होतो सर. सुपरवायझर म्हात्रेंना बोलवा. अर्जुन सर, तुम्ही? म्हात्रे, हा काय प्रकार आहे? काय सर?
बॉक्सचा थिकनेस, मालाचं वजन काही चेक नाही करत का तुम्ही? करतो ना सर, डोळ्यात तेल घालून चेक करतो. हो, मग मात्र तुमच्या डोळ्यातनं तेल जास्त झालं, कारण तुम्हाला दिसत नाही. सुपरवाइज करताना लेअर नाही लक्षात येत? नाही सर, ते वर कमाईची एवढी जर हाऊस असेल ना, तर आता आयुष्यभर वर कमाईवरच दिवस काढा. नाही सर, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. तुमचे कोणतरी कान भरताय सर. हा अर्जुन कवठेकर कोणाच्या सांगण्यावरून आपलं मत नाही तयार करत. सगळा पुरावा माझ्या समोर आहे. स्पष्टीकरण द्या.